वेलकम टू ऑल. यूपीएससी ने बघा एक प्रश्न विचारला होता. विच ऑफ द फॉलोइंग आर द सोर्स ऑफ इन्कम ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. आरबीआयच्या उत्पन्नाचे स्रोत कुठले आहे. जरी इंग्लिश मध्ये दिसत असेल तुम्हाला तरी कंबाईन आणि राज्यसेवेमध्ये सुद्धा या प्रकारचे प्रश्न हे येत असतात. आरबीआयचे सोर्स विचारलेले आहे. काही प्रॉब्लेम नव्हता. बघा, पेन्शन फंड मॅनेजमेंट हे काय आरबीआयचं काम नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा असाच उडाला. 1 आणि 2 प्रॉब्लेम होता 5 नंबरचा की प्रिंटिंग अँड डिस्ट्रीब्युटिंग करन्सी नोट्स काय हे आरबीआयच्या उत्पन्नाचं स्रोत आहे. हे समजायचं असेल तर याला लॉजिक नाही, याला कन्सेप्टच पाहिजे. आणि त्या कन्सेप्टचं जे नाव आहे ते नाव म्हणजे काय, सेनियोरेज. बरोबर, त्याला काय म्हणतात, सेनियोरेज. सेनियोरेज म्हणजे काय तर एक बघा काय कन्सेप्ट आहे ही की ज्याद्वारे तुम्हाला ते 5व्या क्रमांकाचं ऑप्शन हे कळेल. बघा, सेनियोरेज म्हणजे काय. समजा एक उदाहरण घेऊ आपण. बरोबर, समजा एक नॉर्मल उदाहरण घेतलं. समजा 500 रुपयाची नोट आहे. एक उदाहरण. आता 500 रुपयाच्या नोटच्या निर्मितीचा खर्च मॅन्युफॅक्चरिंग समजा 10 रुपये आहे. किती आहे, 10 रुपये. 10 रुपयामध्ये 500 रुपयाची नोट विकून आरबीआय त्याला मार्केटमध्ये सर्क्युलेट करत आहे. म्हणजेच याचा अर्थ 490 रुपये त्याला काय म्हणतात, ओके, आरबीआयला प्रॉफिट होत आहे. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट 10 आहे. ओके, सेलिंग 599 आहे. म्हणजे 490 रुपये प्रॉफिट आहे ना. याला म्हणतात सेनियोरेज. बरोबर. आणि त्यामुळे प्रिंटिंग करन्सी हा जो पर्याय होता, ओके, यूपीएससीने दिलेला प्रिंटिंग अँड डिस्ट्रीब्युटिंग करन्सी नोट्स हे करेक्ट आहे. त्यामुळे याचा आन्सर क्रमांक 1, 2 आणि 5 म्हणजे डी येते. बऱ्याच लोकांनी लॉजिक लावले किंवा करन्सी हे नोट मॅन्युफॅक्चरिंगला बाबा लॉस होतो म्हणजे हा प्राप्ती नाही तर खर्च आहे. नाही. सेनियोरेज ही कन्सेप्ट काय सांगतो, जे फेस व्हॅल्यू आहे त्यामधनं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट मायनस करा, जे निघेल ते आरबीआयचं उत्पन्न असते. द कन्सेप्ट इज सेनियोरेज. समजली असेल. सेम प्रश्न तुम्हाला त्याला काय म्हणतात की आपल्या राज्यसेवा आणि कंबाईन मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकते. इथे लक्षात ठेवा, खरेदी आणि विक्री सरकारी रोखे हा कंबाईनचाच पीवायक्यू आहे. यामधनं प्राप्ती होते. बाईंग अँड सेलिंग फॉरेन करन्सी यामधनं पण प्राप्ती होते. आणि त्यानंतर त्याला काय म्हणतात की प्रायव्हेट कंपनीचा तर प्रश्न येतच नाही, प्रिंटिंग अँड डिस्ट्रीब्युटिंग करन्सी नोट. त्यामुळे पर्याय क्रमांक किती, ओके, लास्ट याचं काय असेल उत्तर असेल. थँक्यू.